नमस्कार श्रोते हो. सादर करत आहोत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुकुंद कुळे यांनी घेतलेल्या आकाशवाणीच्या संग्रहातील मुलाखतीचा भाग पहिला. रत्नाकर मतकरी एक बहुपेडी व्यक्तिमत्व. कथा, कादंबरी, नाटक, मालिका, सिनेमा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा आजवर सुखीनैव संचार सुरू आहे. वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली पहिली एकांकिका ते वयाच्या 75 दिग्दर्शित केलेला इन्व्हेस्टमेंट सारखा सिनेमा असा त्यांचा आवाका प्रचंड आहे. काळाच्या या मोठ्या पटलावर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलं, नाट्यलेखन केलं, कथा, कादंबरी सगळंच लिहिलं. मुख्य म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये त्यांची जवळजवळ 104 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात नाटक, कथा, कादंबरी, बालसाहित्य, वैचारिक लेखन, ललित लेखन अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. त्यांच्या रंगभूमीवर आलेल्या नाटकांची संख्या जवळजवळ 50 आहे. त्याचप्रमाणे बालरंगभूमीवरती त्यांनी जवळजवळ 15 नाटकं आणली, लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याशिवाय 84 एकांकिका, 250 कथा आणि 3 कादंबऱ्या एवढा मोठा त्यांचा पुस्तक संग्रह आहे. गद्य लेखनातलं वेगवेगळं माध्यम त्यांनी हाताळलंच. त्यांनी लहानांसाठी लिहिलेल्या नाटकांची संख्या 15 आहे, तर त्यांनी लिहिलेली बालनाटिका जवळजवळ 20 आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांनी कविता केलेल्या आहेत ज्या अजून प्रकाशित झालेल्या नाहीयेत, पण रंगभूमीवर आलेली अनेक नाटकं त्यांची मुक्तछंदातली आहेत, जी कवितेशीच समांतर आहेत. मग ते विठू रखुमाई सारखं नाटक असेल, आरण्यक असेल, प्रियतमा असेल, 4 दिवस प्रेमाचे असतील, चंपा गोवेकर असेल, एक प्रकारे संगीतिका म्हणता येतील अशीच ही नाटकं आहेत. मुख्य म्हणजे एवढी विविध कलामाध्यमं मतकरींनी हाताळलेली आहेत किंवा त्यांचे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत की त्यांचं एखादं रूप बंदिस्त करायचं म्हटलं तर दुसरं हातून निसटण्याची शक्यता अधिक. पण त्यांची खासियत म्हणजे त्यांनी या प्रत्येक कला प्रकाराला पुरेपूर न्याय दिला. संख्यात्मक दृष्टीने वाढतानाही त्यांनी गुणात्मकतेकडे दुर्लक्ष होऊ दिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत समकालाशी समांतर राहिल्यामुळेच आज त्यांच्या लेखनाला 60 वर्ष पूर्ण झाली असतानाही मतकरी काल जेवढे महत्वाचे होते तेवढेच आजही आहेत. कविता लेखन केलेलं नसलं तरी त्यांच्या अनेक नाटकांमध्ये त्यांच्यातल्या कवितेची किंवा कवीची ओळख पटते. उदाहरणार्थ विठू रखुमाई आणि आरण्यक ही 2 नाटकं, या नाटकांसाठी त्यांनी मुक्तछंदाचा फॉर्म वापरलेला आहे. तसंच इतर काही नाटकांमध्ये त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. विशेषतः 4 दिवस प्रेमाचे, प्रियतमा, चंपा गोवेकर या नाटकातल्या गाण्यांमधूनही त्यांच्यातल्या कवीचीही ओळख पटते. नमस्कार, आकाशवाणीतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुमची नुकतीच 75वी साजरी झाली. काळाचा खूप मोठा पट पाहिलेला आहे. या टप्प्यावरती आयुष्य खरं तर सजगपणे जगून झालेलं असं नाही का? आणि मला वाटतं की तुमच्यासारख्या प्रतिभावंत व्यक्तीचं तर नक्कीच. मी एवढा मोठा टप्पा ओलांडून आल्यावरती आता या क्षणी मागे वळून बघताना नेमकं तुम्हाला काय वाटतं? मला ते या अर्थी विचारायचंय की तुम्हाला लेखक म्हणून, नाटककार म्हणून खूप नाव मिळालेलं आहे, पण तरीही असं काही तुमच्या मनामध्ये खंत म्हणा किंवा खेद म्हणा आहे का की आपल्याला जे मिळायला हवं होतं किंवा एक जे आपण डिझर्व करतो ते तरी किमान मिळायला हवं होतं, ते मिळालेलं नाहीये किंवा काय, किंवा काही निसटून गेले का आपल्या हातातनं? आयुष्याच्या या वळणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरं म्हणजे मी मागे वळून फारसं पाहतच नाही, कारण पुढे काय करायचं याच्यात इतक्या काळज्या असतात की मागे वळून पाहायला वेळ नसतो. पण कधी कधी जे पाहतो ते एका त्रयस्थ दृष्टीने पाहतो. बरोबर. म्हणजे हे मला मिळालंय किंवा मला काय करता आलं असतं यापेक्षा सुद्धा हे असं का झालं असेल याचं एकाचं विश्लेषण दुसऱ्या माणसाच्या बाबतीत करावं, तसंच मी करत आलोय. त्याप्रमाणे मला असं वाटतं की प्रत्येकालाच काही सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. त्या मानाने मला मिळालेल्या पुष्कळ आहेत गोष्टी असं मला वाटतं. म्हणजे समाधान वाटावं असं आहे. आता काय राहून गेलं किंवा आणखीन काय मिळायला हवं किंवा माझी योग्यता आणखी काय होती, हा प्रश्न मी म्हणतो तशा तऱ्हेचा विश्लेषणाचा आहे की इतक्या वर्षांमध्ये साधारण काय काय गोष्टी होऊ शकतात, त्यातल्या किती झाल्या आणि त्यातल्या किती व्हायला हव्या होत्या. म्हणजे ह्याच्यात खरा एक विश्लेषणाचा भाग येतो. पण त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. पण आता सध्यापुरतं एवढंच सांगतो की मी फार मागे वळून पाहत नाही, कारण उद्या काय करायचंय याचं प्लॅनिंग करण्यामध्ये तुम्ही साधारण गुंतलेला. भविष्याचा वेध घेण्याकडे तुमचा जास्त कल असतो. अगदी. मी हा प्रश्न विचारण्यामागे खरं तर एक कारण होतं की खरं तर हा शेवटचा प्रश्न असायला हवा, कारण तुमची 75 नुकतीच झालेली आहे. पण मी हा प्रश्न उद्दाम पहिल्यांदा अशासाठी घेतला की एक
आपण जगून झालेल्या आयुष्याकडे एक दृष्टिक्षेप टाकावा या दृष्टीने. त्या अर्थाने तो खरं तर शेवटचा प्रश्न होता, पण तुम्ही मुद्दाम पहिल्यांदा घेतला. आणि ह्या प्रश्नानंतर मला असं तुम्हाला खरं विचारावं असं वाटतंय की साधारणपणे काळाच्या पटलावरचा हा एक तुम्ही धावता आढावाच एक होता असे प्रश्न म्हणजे. आणि या टप्प्यावरनं गत आयुष्याकडे बघणं हे खरं तर खूप मजेशीर असतं. म्हणजे फ्लॅशबॅक अगदी बरोबर. म्हणजे एक प्रकारे आपल्या आयुष्याची उजळणी असल्यासारखीच असते. आणि या उजळणीमध्ये काय होतं की आपली माणसं, आपल्या आयुष्यात घडून गेलेले प्रसंग पुन्हा एकदा अनुभवता येतात, ती माणसं भेटतात पुन्हा एकदा. हा सगळा प्रकार असतो. आणि मला वाटतं की विशेषतः बालपणीचा जो काळ आहे, जो खरं तर अजाणत्या वयात सरलेला असतो, तो आपल्याला या टप्प्यावरती अधिक आठवत असावा. मला आता असं तुम्हाला विचारायचं की तुम्हाला आठवतं तुमचं बालपण, त्यावेळचं वातावरण, त्यावेळचे प्रसंग? हो, नक्कीच आठवतं. आणि त्याचं आता मी विश्लेषण करताना त्याचे काही वेगळे अर्थ लागू शकतात. एक म्हणजे 75 वर्षापूर्वीचं सगळं जे वातावरण, तो काळ जो होता तो माझ्या दृष्टीने जे बदल झाले, म्हणजे अलीकडे जागतिकीकरण वगैरे हे जे झाले बदल, ते सगळ्यांच्या मानसिकतेत वेगळे. पण त्याच्या आधी बरीच वर्ष सर्वसाधारण जी सुधारणा होत राहते समाजात ती होत होती. पण बरीच वर्ष मध्यमवर्ग हा जसा तसा, किंवा तेव्हाची पुस्तकं, तेव्हाचे चित्रपट, तेव्हाचे यात फार फरक पडलेला नाही आहे. मला माझं बालपण आठवतं, ते एका मध्यमवर्गीय अशा कुटुंबामध्ये मी राहिलो. आणि माझे वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी, ते त्या काळात MA LLB BT झालेले होते. LLB झाल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस ते सुरू करणार होते. पण मग त्यांच्या डोक्यात असं आलं की हा एक प्रकारे, मी पहिलीच जी केस त्यांच्याकडे आली त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यात फसवायला लागेल किंवा चुकीच्या गोष्टींची पण बाजू घ्यावी लागेल. तेव्हा त्यांनी अगदी ओव्हरनाईट ठरवून टाकलं की आपण नाही करायची वकिली. नंतर त्यावेळेला जे काही वातावरण होतं, ब्रिटिशांच्या नोकऱ्या स्वीकारायच्या नाहीत वगैरे, त्यामुळे बहुतेक जो बुद्धिनिष्ठ समाज होता तो शिक्षणाकडे वळला. म्हणजे त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. आणि त्यावेळेला शिक्षकाला फारसा पैसा नसला तरी मान खूप होता, सन्मान होता. आणि म्हणजे आता सुद्धा कितीतरी मोठी माणसं असं मधून मधून म्हणतात की तुमच्या वडिलांच्या हाताखाली शिकलोय वगैरे असं. तेव्हा म्हणजे गौरवाने त्यांचा उल्लेख व्हायचा. त्यांना मॅथमॅटिक्स, इंग्लिश, मराठी आणि संस्कृत या सगळ्या या विषयांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. आणि त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ वाचनामध्ये, लेखनामध्ये, संशोधनामध्ये वगैरे असा जायचा. त्यावेळच्या परंपरेप्रमाणे आई फारशी शिकली नव्हती. म्हणजे ती हिंगण्याच्या कन्याशाळेत वगैरे होती आधी, परंतु शिक्षण हा काही तिचा स्ट्रॉंग पॉईंट नव्हता. परंतु त्यावेळच्या बऱ्याच बायकांप्रमाणे घर चांगलं करणं, आम्ही 5 भावंड, तर 2 भाऊ आणि 3 बहिणी, तर यांचं सगळं नीट करणं, त्यांना चांगल्या रीतीने वाढवणं. आणि वडिलांची त्यावेळेला माझी तब्येत खूप किरकोळ होती, पण त्यांच्या तब्येतीकडे नीट लक्ष देणं आणि मुलांच्याही तब्येती तशा नाजूक होऊ नयेत यासाठी लक्ष देणं, खाणं पिणं, हे सगळं ती बारकाईने करत असे. एवढंच नाही तर एक चांगली गृहिणी म्हणून, म्हणजे कोणी पै पाहुणा आला तर त्याचं स्वागत कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून राखून थोडं काही ठेवलं पाहिजे. आणि एकूण काटकसरीने, त्यावेळेचा शिक्षकाचा संसार करणं खूप कठीण होतं, पण काटकसरीने संसार करून तिने आम्हाला कधी तशी झळ लागू दिली नाही या गोष्टींची. आणि वडिलांच्या विद्वत्तेचा फायदा मला असा झाला की घरामध्ये पुस्तकं असायची, पुस्तकांची सवय पहिल्यापासून लागली. ते रॉयल एशियाटिक लायब्ररीचे मेंबर होते, ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे यात सभासद होते. त्यांच्याबरोबर मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये जात असे, ठाकूरद्वार बंजोळे. आणि चालत जात असो. आणि चालत, वास्तविक आमचे स्टेशन जवळ होती, घाटरोडला राहत होतो, चर्नी रोड एक स्टेशन होतं, पण आम्ही चालत जात असू, चालत येत असू. पहाटे सुद्धा कधी कधी मला ते त्यांच्याबरोबर चालायला नेत असत. या सगळ्यामध्ये ते माझ्याशी बोलत. एरवी घरी फारसा संवाद नसे, पण या जाण्या येण्यामध्ये ते मला बरीच माहिती देत. ते विचारायचे, आज लायब्ररीत कुठलं पुस्तक तू घेतलंस? त्यांचा आग्रह असायचा की मी चरित्र वगैरे घ्यायचो, मी नाटकाचं पुस्तक घ्यायचं अटकून. मग ते हेच का घेतलंस?
मग त्याची माहिती द्यायची, हे नाटक कोण करायचं, कसं करायचं. उदाहरणार्थ कीचकवध असलं तर कीचकवध मध्ये कर्झनचं प्रतीक म्हणून कीचक वापरलंय हे त्यांनी मला तेव्हाच समजावून सांगितलं होतं अगदी लहानपणी. आणि हे नंतरचं, पण शाळेतही जायच्या आधी मला एकतर खूप उशिरा म्हणजे दुसरीच्या 9 महिन्या जवळजवळ म्हणजे 2-3 महिन्यात तिसरीतच मी जाणार होतो. अशा वेळी शाळेत घातलं गेलं. पण तोपर्यंत घरात मला लेखन वाचन आणि गणित गुणाकार भागाकारापर्यंत शिकवलेलं होतं. घरीच झालं होतं शिक्षण? घरी शिकवलेलं होतं. आणि भरपूर वेळ असायचा, त्यामुळे मी खूप वाचन करत असे. म्हणजे त्यावेळी बालवाङ्मय नव्हतं, पण घरामध्ये आजूबाजूला पडलेली पुस्तकं असायची आणि ती सगळी नाटकाची बरीचशी पुस्तकं. त्यावेळेचा पहिला संस्कार तिकडे झाला. पहिला संस्कार बुद्धिजीवी घरांमधून त्यावेळेला नाटकांची पुस्तकं असायची बरीच. आणि मला चांगले आठवतात ते, त्याचं एक सौभद्रचं असं बरंच फाटलेलं पुस्तक होतं. एक उमाजी नाईक नावाचं नाटक होतं. बाकी काही इतर स्वयंवर वगैरे अशी. मग काही मी लायब्ररीमधून आणून मग नंतर की या लेखकाचं मी हे वाचले, मग आणखीन कुठली नाटकं, कारण पाठीमागे लिहिलेली असायची, तर मग हे नाटक पण वाचूया, असं माझा तेव्हा अभ्यास झाला. आणि मुख्य म्हणजे यातल्या रंगसूचना मला मी म्हणजे हे सगळं मी 5-6 वर्षाचं असतानाच सांगतो. पण ते रंगसूचना समजायच्या मला, विषयही फारसा डोक्यावरून जात नसे आणि नाटकाचं तंत्र माझ्या आपोआप आत्मसात झालं त्यातलं, असं असावं. म्हणजे एक प्रकारे हे सगळं मला असं वाटतं की कोकणी माणसाच्या अंगामध्ये कला उपजतच असते. आणि नाट्यकला ही जास्त मला म्हणायचं अशासाठी की तुमचं मतकरी कुटुंब म्हणजे खरं तर कोकणातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं नेरूळ पारचं वगैरे, आणि दशावताराची मोठी परंपरा तिकडे. आमचं गावात जे कलेश्वराचं देऊळ ते अजूनही खूप पाहण्यासारखं आहे. आणि दरवेळी महाशिवरात्रीला तिथे दशावतार मोठ्या प्रमाणावर रात्रभर जागून पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने केलं जातं. तर हे जे कलेश्वराचं देऊळ आहे, तर जिथून दशावताराची परंपरा, मी गमतीने असं म्हणतो सुद्धा की त्या देवळाचे पहिले मानकरी, म्हणजे हे खरं आहे, म्हणजे हे गमतीने नाही म्हणत, पहिले मानकरी म्हणून आम्ही मतकरी, नाहीतर प्रभू किंवा नेरुरकर असतो, तर हे नाव तिथे पडलं. तिथे अजूनही गेलो तर कलेश्वराच्या पहिल्या पूजेचा मान वगैरे देतात आम्हाला. तर तिथे दशावतार सुरू होतो. गैकाला सीझन बरोबर, बाबी नानल वगैरे यांचं तिथे जाऊन बघितलेलं आहे. तिथून सीझन सुरू होतं. मी गमतीने असं म्हणतो की आमची रंगभूमीची माझी मुळं इतकी पूर्वीपासून, म्हणजे दशावतार या फॉर्म हा आमच्या देवळात इतकी जुनी परंपरा रुजलेली आहे. तर अर्थात ही गंमत म्हणजे, कारण माझा काही तसा फार कॉन्टॅक्ट राहिला नाही, पण तरी मी अगदी आईच्या मांडीवर बसूनही दशावतार पाहिलाय आणि नंतर एक संशोधन म्हणून जाऊन पाहिला, तसाही दशावतार समजतेपणी मोठेपणी पाहिलेला आहे तिकडचा. पण हे मूळचं कुटुंब तुमचं म्हणजे कोकणातलं, मुंबईमध्ये कधी आणि केव्हा? नाही, माझे वडील फार पूर्वीच मुंबईत आले, म्हणजे आम्ही सगळे मुंबईतच जन्मलो वगैरे. आईचं गाव कुडाळ आणि वडिलांचं नेरूळ, म्हणजे जवळजवळ ती तशी गावं. आणि कोकणामध्ये आम्ही कधी कधी जायचं, म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. असं मी फार तर 4-5 वेळा गेलेलो असेल, अगदी लहानपणी. नंतर समजतेपणी साधारण कॉलेजमध्ये 2ऱ्या-3ऱ्या वर्षाच्या मे महिन्यामध्ये पर्यंत गेलो आहे. नंतर आता आमचा तिकडे एक प्लॉट आहे, त्यासाठी प्रतिभा आणि गणेश वगैरे कधी कधी जाऊन त्याचं जे काय काम असेल तर मी नाही जात फारसा. पण तिथे आम्ही राहिलो नाही, म्हणजे बाकीचे जे लेखक कोकणी संस्कार आपण जे म्हणतो ते दळवी किंवा मधु मंगेश कर्णिक, चित्रम खानोलकर यांच्यावर जसे झाले तसे इतका मी तिथे राहिलो नाही. परंतु तरीही माझ्या अनेक कथांमध्ये कोकणातलं वातावरण, तिकडचा पाऊस, तिकडचं दारिद्र्य, त्यातून येणारा एकटेपणा, लांब लांब घरं जी मी पाहिलेली आहेत, त्याच्यामधून एकमेकांपर्यंत पोचणं देखील कठीण. बाजाराला जायचं तर 1 तास चालून तुम्हाला जावं लागायचं. हा सगळा जो अडचणीचा भाग आहे तो हा याच्यामध्ये माझ्या कथांमधून काही वेळा आलेला आहे. म्हणजे एक प्रकारे कोकणाचं ते प्रतिबिंब तुमच्या साहित्यातनं आहे नक्कीच. आणि ते कोकणातलं वातावरण मुख्य म्हणजे थोडंसं काळोखी, थोडंसं भीतीचं, थोडंसं गूढ, थोडं
म्हणजे विशेषतः कधी पावसाळ्याच्या दिवसात किंवा ते जर व्हाळ फुगून व्हायला लागले तर 2 गावामधलं अंतरही तुटायचं. तर हे जी इनॲक्सेसिबिलिटी एकमेकांना किंवा नॉन कम्युनिकेशन हे जे लोकांमधलं होतं त्याचा अनुभव हा जो आहे तो मी वर्षानुवर्ष मधून जाताना घेतला आणि जोडत राहिलो आधीच्या अनुभवाशी. त्याचं म्हणजे दरवर्षी किंवा असं सातत्याने तिथे जाण्याची काही गरज कधी सातत्याने नाही, परंतु ते माझ्या मनात आहे. पण संस्कार मनावरती तो सगळं वातावरण. आता मी जेव्हा मोठेपणी जेव्हा बाबी नानलचा दैकाला पाहिला, दशावतार पाहिला, तेव्हा मला लहानपणी मी पाहिलेला दशावतार आठवत होता आणि तसंच वातावरण अजूनही आहे. कारण ते पारंपरिक लोकनाट्याचे भाग आहेत, सगळं त्यातल्या याच्यामध्ये संध्याकाळीच मेकअपला, संध्याकाळी जेवून घेणं आधी आणि मग ज्याची एंट्री असेल तसं मेकअप, रात्रभर ते सगळं चालेल. म्हणजे इथे सुद्धा मी मुंबईमध्ये पाहिलेलं आहे बाबीनानांचं, म्हणजे पण त्यानं म्हटलं नाही मी तुमचा दशावतार तिकडे येऊनच पाहीन. म्हणजे जसं म्हणतात की सिंहाला त्याच्या गुहेतच पाहावं, तसं मी तिथे जाऊनच पाहिलं. पण मी समजा वडील तुमचे लहानपणीच अगदी मुंबईमध्ये आले, इकडे ते शिक्षणासाठी मुख्य म्हणजे ते जर गावात राहिले असते तर त्यावेळी शिक्षणाची तिथे तितकी सोय नव्हती आणि आमच्या त्यावेळेला पुष्कळ जमीन होती पण ती त्यांनी अनेक वेळा त्यांचं कोणी नव्हतं फारसं, एकटेच वाढले ते आणि शिक्षणासाठी पुष्कळशी जमीन त्यांनी विकून टाकली. नंतर काही खंडानी दिली आणि काही म्हणजे नात्यातल्या म्हणजे काही गरीब नातेवाईकांना, काही विधवा वगैरे अशा ज्या होत्या 1-2 त्यांना त्यांनी दिली जमीन काही त्यांच्या उपजीविकेसाठी. त्यामुळे त्यातल्याच कोणीतरी, आता मी जे प्लॉटचा उल्लेख केला त्यातलेच कोणीतरी शेवटी म्हणत की निदान तुम्ही 1 एकर तरी परत घ्या, एक प्रतीक म्हणून त्याचं की इतकी तुमची जमीन असतात. पण वडिलांना त्याचा काही नव्हता आणि ते मुंबईमध्ये जास्त स्थिरावलेले. एक प्रकारे आदर्शवादी असे तुमचे वडील होते. अगदीच आदर्श म्हणून तर त्यांनी पहिल्याच केस बरोबर वकिली सोडली ना आणि अत्यंत प्रामाणिक होते आणि कसल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता सर्वांना मदत करणारे होते. मग त्यांच्याकडून काही लिहून घेणं, काही संशोधन करून घेणं, कुठला तर शिलालेख आहे कुठल्या गावात तो वाचायचा आहे तर चला बरोबर, तर ते जायचे उठून आणि ते कशातूनही आपल्याला काही मिळाल्याची अपेक्षा न ठेवता ते मदत कर. कित्येक संस्कृत पुस्तकांना जी पंडितांनी लिहिलेली आहेत त्यांच्या, म्हणजे पंडित क्षमाबाई राव वगैरे अशांनी त्यांच्या त्या पुस्तकांना मदत करणं किंवा ते मजकूर त्याला सुधारून द्यायला मदत करणं वगैरे असं पण काम पुष्कळ केलंय. पंडित दामोदर पंत सातवळेकर त्यांचे जे स्वाध्याय होते संस्कृत स्वयंशिक्षक त्याचे भाग होते ते माझ्या वडिलांनी संपादित केलेले होते. त्यावेळी सुंदरकांडचं संपादन त्यांनी युनिव्हर्सिटीला लावलेलं केलं होतं. तुकाराम ह्या महाराष्ट्रभूषण ज. र. आजगावकर त्यांच्या पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर केलं होतं. एक नाटकही लिहिलं होतं, एक पटकथा पण लिहिली होती. पण त्यांचा खरा त्यांना जे रस वाटायचा तो इथं संशोधनात्मक आणि शिकवणे. आम्हाला शिकवत नसत, बाहेर शिकवत असत, पण आम्हाला शिकवायचं म्हणजे ते अगदी मुळापासून, म्हणजे सुट्टीमध्ये भांडारकरांची इंग्रजी इंटू संस्कृत ही भाषांतरं करून घेणं वगैरे असं अवघड काम, अमरकोशातला काही भाग पाठ करून घेणं असं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाणार कोण हे शिकायला? परीक्षेच्या आदल्या दिवशी जरी काही मदतीला गेलं तर तो विषय मुळापासून शिकवायला लागायचे, म्हणजे ते कठीणच असायचं. आणि मग पहिल्याचा 2रा नंबर आला तर वही फेकून देणं किंवा काही चुका आहे तर मग ते वगैरे असं. त्यामुळे घरात त्यांचा शिक्षणाचा त्याचा उपयोग आम्हाला झाला नाही, पण लोकांना तर ते एक चांगले शिक्षक म्हणून मुळापासून काही शिकण्याची आवड मात्र ती मात्र हो ते त्यांचे होतच. म्हणजे कुठल्याही बाबतीत तडजोड किंवा अप्रामाणिकपणा करायचाच नाही असं त्यांचं जे धोरण होतं ते होतच. पण कोकण सोडलं तर इकडे मुंबईला घरामध्ये कोकणी वातावरण किंवा होतं की नाही? नव्हतं. गावातली माणसं येणं वगैरे नाही, तसं अजिबात नव्हतं. कारण दादांना तसं कोणी नव्हतं. पण आईचे थोडे होते, म्हणजे काही मामा वगैरे आमचे होते ते असे यायचे आणि आई बऱ्याच वेळेला मालवणी शब्द वापरायची मधून किंवा बोलायची. त्यामुळे मला ती माहीत झाली होती भाषा. म्हणजे खऱ्या अर्थाने मातृभाषा म्हटलं तर मालवणी म्हणायला आईची भाषा अर्थाने, पण सातत्याने मालवणी बोलत नसे पण शब्द अनेक वापरायची ते तिकडचे कोकणातले असायचे. आपण वडिलांच्या या अशा वृत्तीमुळे की काही कमवायचं नाही
म्हणजे जे काही कमावते सचोटीपणे. हो. पण यामुळे त्यावेळची म्हणजे घरातलं एक साधारण आर्थिक आपण म्हणतो की आर्थिक स्थिती कशी होती, किंवा त्यामुळे मला काही संघर्षामध्ये जगावं लागलं का, किंवा तसं काही? ती अगदी मध्यम होती, पण वडिलांना साधेपणाची आवड होती. आम्ही असं म्हटलं की मोठी जागा घेऊया, तर ते म्हणायचे कशाला मोठी जागा हवी आहे, ही पुरते आहे ना आपल्याला, तर तुम्हाला काय राहायला रंगमहाला हवेत का, असं त्यांचा एक शब्द होता. तर त्यामुळे आम्ही जरी म्हटलं की नाही आता आपण दुसरीकडे मोठी जागा घेऊया, तरी त्यांना त्यांची वृत्तीच नव्हती ही या प्रकारची. आणि त्यांना नाटकाची, चित्रपटाची वगैरे आवड होती. परंतु माझ्या जन्मानंतर मी सर्वात शेवटचा शेंडेफळ म्हणावं तसं, तर त्यावेळेपर्यंत त्यांनी मोठ्या भावंडांच्या अभ्यासाच्या आड येऊ नये म्हणून नाटक, चित्रपट वगैरे या गोष्टी घरातून बंदच झाल्या होत्या. घरात म्हणजे मला नाटक समजलं ते पुस्तकातून, नाटकाची पुस्तकं जी आजूबाजूला पडली होती ती त्यातून. मग पुढे मी जेव्हा शाळेत आलो ते क्वचित गणेशोत्सवातलं नाटक पाहिलं. मग मला आपण जे वाचलं त्याच्याशी लिंक लावता आली. हे असं केलं. पण माझ्या डोळ्यासमोर ते तसंच नाटक येत होतं वाचल्यानंतर, त्यामुळे मला काही त्यात फार वेगळं वाटलं नाही. पण मग एवढं मात्र मी करायचं की मागे लागून शेवटी काही नाटकं तरी मी वडिलांच्या मागे लागून आपण जाऊया असं करून बरोबर जाऊन त्याला बरोबर घेऊन 5-6 नाटकं तरी मी पाहिली. म्हणजे त्यात मला आठवतंय नानासाहेब फाटकांची काही कामं पाहिली, वृंदावनचं काम त्यांचं पाहिलं, शुक्राचार्याचं पाहिलं विद्यारणमध्ये, आणि बालगंधर्वांचं मी त्यांची पुरुष भूमिका पाहिली, मानापमान मधले धैर्यधरची. आणि वडिलांना मग मी वाचलेल्याचं, आता मी एकच पाला वाचलंय, तर एकच पाल्याचा प्रयोग लावलाय, तर आपण बघूया ना, जाऊया असं मागे लागून थोडं वाचलं, पाहिलं. पण तो पाहण्यापेक्षा वाचनातून मला नाटक हे जास्त समजले. आणि बंदी असताना घरात जवळजवळ जायचं नाही फारसं, चित्रपट तर नाहीच, म्हणजे तोपर्यंत बंदच झाले होते. आणि तरी देखील मला चित्रपट हा तसाच पुस्तकातून समजला. आमच्याकडे एक वेताची करंडी होती आणि त्याच्यामध्ये खूप चित्रपटांची पुस्तकं होती. त्याच्यामध्ये पटकथा संवाद असायचे, म्हणजे दृश्यांना नंबर वगैरे घातलेले आणि अत्यंत स्वच्छ छान छपाई असलेली अशी, आणि सुरुवातीला किंवा शेवटी फोटो वगैरे त्यातले. त्यामुळे तो चित्रपटही मला समजायचा आणि अशी दृश्य लिहिलेली जातात वगैरे हे सगळं मला तेव्हा माहित होतं. फक्त सिनेमे पाहिलेले नव्हते क्वचित, पण जे पाहिले होते ते मला आठवतात चांगले. म्हणजे मला चांगलं आठवतं, म्हणजे आता सणाप्रमाणे जर टॅली केलं तर मी रोटी हा चित्रपट 1.5 वर्षाचा असताना किंवा त्याहून लहान असताना पाहिला. तर मला त्यावेळी काळोखाची भीती वाटायची किंवा क्लोजअप्सची भीती वाटायची, एवढा मोठा चेहरा स्क्रीनवर दिसतोय. तरीही मला रोटीची पोस्टर्स आठवतात, रोटीची साधारण थीम आठवते. आणि तर हे माझे एक टिपकागदासारखं मी नाटक, चित्रपट या गोष्टी माझ्या मनात टिपल्या जात असत. आणि सगळे चित्रपट वगैरे हे मी तेवढी पुस्तकातून आणि फोटोमधून, त्याच्या स्टिल्समधून, वर्तमानपत्रात येणाऱ्या रिव्ह्यूज वरून माहीत करून घेतले आणि पुढे मोठेपणे ते जाणीवपूर्वक पाहिले. बरोबर. पुढे तुम्ही जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही लेखनाबरोबर दिग्दर्शन असेल किंवा नेपथ्य असेल, या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही पुढच्या काळात करत गेलात त्याची एक प्रकारे पायाभरणी. हो, अगदी. आणि नकळत, म्हणजे घरातून कोणी शिकवलं असं नाही. पुन्हा आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी लहानपणाच्या बाबतीत, वडील मॉडर्न रिव्ह्यूजचे अंक, जे बंगाली मासिक होतं त्याचे अंक त्यांनी काही बाइंड करून ठेवले होते. जे मी ही जी सिनेमाची पुस्तकं जी वरचेवर चालत असे तसेच ते मॉडर्न रिव्ह्यूचे पण अंक चालत असे. इंग्लिश समजत नसे त्यातलं त्यावेळेला, परंतु चित्र पाहत असे. मग त्याच्यामध्ये त्यावेळेला बेंगॉल स्कूलचे सगळे, म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची कमी, परंतु अबनींद्रनाथ टागोर त्यांच्या भावाचे आणि नंदलाल बोस वगैरे या लोकांची जी चित्र असत ना, ती पाहून मला जवळजवळ तो जो आपल्या बेंगॉल स्कूल ऑफ आर्टचा जो संस्कार होता तो जमिनीवर खडूनी चित्र काढत असे. आणि त्याच्यामध्ये माझी अॅनाटॉमी, प्रपोर्शन या गोष्टी बऱ्याच चांगल्या असत. त्यामुळे घरच्यांना वाटत असे की मी चांगली चित्र काढतो, म्हणजे माहीतच होतं त्यांना. परंतु तरी सुद्धा
पुढच्या शाळेमध्ये गेल्यानंतर मला चित्रकलेकडे किंवा नाटक चित्रपट ह्याच्याकडे कोणीच लक्ष देऊ दिलं नाही, कारण मी तेव्हा स्कॉलर होतो शाळेतला आणि माझ्याकडे बंदीच होती. म्हणजे घरातून तर घरात तर असं म्हणायचं की तू काय काढायची चित्र ती मे महिन्यात काढ, एरवी तू जर काढलेस तर तुझा पहिल्याचा दुसरा जाईल नंबर, याची एक भीती. आणि त्यामुळे हे सगळं म्हणजे मी जेव्हा इंटरमिजिएट पर्यंतच्या परीक्षा, एलिमेंटरी इंटरमिजिएट शाळेतून देता येण्यासारख्या परीक्षा होत्या त्या केल्या, त्या जवळजवळ घरी न सांगता. क्लासला तर मी जाऊच शकत नसे, कारण उशीर झालं काही ते कळणार ना, मी क्लासला जातो. माझी मीच काय जे मला शिकवलं कोणीच नाही. आणि मग कशी तरी जमवाजमव करून मी परीक्षेत, पण तरी मला इंटरमिजिएटला ए ग्रेड मिळाली होती. म्हणजे आमच्या सेंटरला तीनच मुलांना मिळाली होती. आणि आमच्या शिक्षकांना म्हणजे जे क्लास आधी म्हणून भेटायचे त्यांना वाटायचं की हा मुलगा काहीच न करता परीक्षेला जातोय, याचं काय होणार, हा बहुतेक अब्रू घालवेला आपली. मी एकटाच शाळेतून ए ग्रेड. शाळा म्हणजे रॉबर्ट आधी रॉबर्ट मनी होती, तिथे तर काहीच नव्हतं नाटकाचं वगैरे वातावरण. म्हणजे आमच्या प्रिन्सिपलना आम्ही औरंगजेबच म्हणायचो. आणि एकदा फक्त आम्ही नाटक म्हणजे नाट्यांश गुरुदक्षिणा नाटकातला केला होता. गव्हर्नर येणार होते आमच्या शाळेत तेवढ्यासाठी. त्यात मी आणि दुसऱ्या एका मुलाने आम्ही दोघांनी कामं केली. ते आम्ही माझे पाठांतर वगैरे चांगलं करून चांगली कामं केली. कोणी एक अक्षर कौतुकाचं नाही, घरून नाही की शाळेतून नाही की काय. म्हणजे आता मुलांचं किती कौतुक केलं जातं, पण त्यावेळेला या गोष्टी करू नयेत असा प्रयत्न असायचा की चित्रात वेळ घालवू नका, नाटकात वेळ घालवू नका, वाचन तरी करणं शक्य असायचं. ते सुद्धा आम्ही काही वेळा अभ्यासाच्या पुस्तकात लपवून इतर पुस्तकं वाचलेली आहेत. पण यामागे काही म्हणजे सामाजिक कारण होती का, की नाटक सिनेमा किंवा अशा गोष्टी न करण्यामागे? म्हणजे हो, सामाजिक. आणि असं वाटायचं की मुलगा वाया जाईल. या सामाजिक प्रतिष्ठा तेव्हा नव्हती. प्रतिष्ठा नव्हती म्हणण्यापेक्षा त्याला एक असुरक्षितता जी अजूनही आहे की हे करत राहिला तर आपला मुलगा, त्याला चांगली नोकरी मिळणार कशी, तो चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी बरं त्याचा चांगला पहिला नंबर येतोय सगळ्या विषयांमध्ये, तर तो भलतीकडे भरकटच जाऊ नये ही एक इच्छा होती. आणि थोडंसं माझ्या घरात पाहिलं तर असं उलट होतं की वडील भरकटत गेलेले असं समजत असत त्यांना, की इतके शिकले पण ज्या काळात 5 इयत्ता झालेली माणसं मॅनेजर्स वगैरे असायची मोठ्या मोठ्या कंपन्यांची, बँकांची वगैरे, तिथे हा मनुष्य MA LLB शाळेमध्ये शिक्षक म्हणजे भरकटच गेलेलं ना, तर तसा आणखी हा मुलगा वाया जाऊन नाही. खरंय. पण मग ह्या सगळ्या टप्प्यावरती तुम्ही लहानपणापासून नाटकाची पुस्तकं, सिनेमाची पुस्तकं पाहत होतात, वाचत होतात आणि त्याचा कळत नकळत एक संस्कार तुमच्यावरती होत. नक्कीच. खरं म्हणजे तो नकळत नाहीच, जो कळत असे जाणून होतच असे. मग या सगळ्यामध्ये लेखनाची पहिली भेट तुमची कुठे झाली, की आपण लिहायला पाहिजे किंवा आपल्याला लिहिता येतं, याची जाणीव तुम्हाला नेमकी कधी झाली? 7व्या वर्षी. म्हणजे आपल्याला लिहिता येतं असं मला काही वेगळं वाटलं नाही. मला असं वाटत होतं की सगळ्याच मुलांना येत असेल. म्हणजे ज्यांचं साधारण जी मुलं पुस्तकं असतात, मराठी हा विषय चांगला आहे त्यांना येतच असेल असं. वसईत मी तेव्हा नुकताच शाळेत गेलो होतो आणि आम्हाला शाळेतल्या बाईंनी एक कालिदास हा मुळात अगदी अडाणी माणूस होता आणि मग त्याचा अपमान झाला म्हणून कालीमातेच्या देवळात जाऊन डोकं फोडून घ्यायला लागला. तेव्हा कालीमातेनी त्याला प्रसन्न होऊन अस्तिकश्चित वाघविशेषा वाघविशेष 4 त्याला. आता ही मला शाळेत सांगितलेली गोष्ट, त्याचं मी पूर्ण 40 पानांची वही भरेल एवढं नाटक लिहिलं. 40 पानं भरतील एवढं. आणि ते सगळं प्रवेश अंक वगैरे सगळे होते. आणि ते लिहिलं त्यावेळेला मी 3रीत होतो. आणि नंतर 4थीमध्ये मी साने गुरुजींचं 3 मुले कादंबरीवरून लिहिलं. पहिलं जे होतं त्याच्यामध्ये सगळी रचना म्हणजे मीच केली होती. इथे कादंबरी होती तरी देखील काही भाग मी स्वतंत्रपणे लिहिला. म्हणजे त्यातला तो मंगा म्हणजे तो मंगा दुसरा जो गायब होतो तो दुसरीकडे गेल्यावर त्याचा एखादा तरी प्रवेश तिथे काय झालं असेल याचा वगैरे असं काही त्यात हे केलं. आणि मी 4थीपर्यंत लिहिलं. नंतर शाळेची हस्तलिखित होती, त्याच्यामध्ये मी साधारण इंग्रजी 3री म्हणजे 6वी 7वीत असताना पन्नादाई नावाची एकांकिका लिहिली होती. त्या एकांकिका शब्द सुद्धा नव्हता त्यावेळेला, पण संवाद लिहिता आले मला.
आणि तेव्हा मला एक दिवस रविवारी दुपारी मी ते लिहित बसलो, तेव्हा संवाद ज्या सहजपणे येत गेले सुचत गेले, तेव्हा बाकीची सगळी माणसं घरात त्यावेळेस झोपली होती, अगदी शांतता होती आणि मी लिहित होतो. आणि तेव्हा मला असं जाणवलं की आपल्याला लिहिता काहीतरी असा फ्लो आहे. ते आधी एकदा जेव्हा मी जे कालिदासाचं म्हटलं ना, तेव्हा त्याचा शेवटचा जो क्लायमॅक्स कालीमातेचा वगैरे, तेव्हा आम्ही असे टेबलाशी बसलो होतो, माझे वडील तिकडे वाचत लिहित बसले, मी असं लिहित होतो. आणि तेव्हा मला असं जाणवलं की आपल्याला लिहिता येतंय, हे संवाद मोठे आहेत, अवघड आहेत आणि तरी आपण सहज लिहित जातोय. अशी 1-2 वेळा मला जाणीव झाली. पण या पलीकडे मला नेहमी असं वाटायचं की कुठल्याही मुलाला लिहितं, म्हणजे मी शाळेचं हस्तलिखित करताना सर्वांना सांगत असे की तुम्हाला येईलच लिहिता, तुम्ही लिहून द्या, काही जर बदल करायचे असतील तर मी करून देईन, पण सर्वांनाच येतं असं मला वाटतं. मला वाटायचं की शिकण्यासारखी चित्रकला ही गोष्ट आहे, पण लिखाण यात काय शिकण्यासारखं आहे, ते आपल्याला आपोआपच येत आहे. लिहिणं ही काही फार वेगळी गोष्ट नाही, तुम्ही कधीच नाही मानली, जातो तसं लिहिणं येत असेल सगळ्यांना, कधीच मानली गेली नाही. त्यामुळेच मी 15-16 वर्षी लिहायलाच लागलो, म्हणजे प्रस्थापितच व्हायला लागलो. म्हणजे सांगतो, पहिल्या वर्षाला कॉलेजच्या असताना एल्फिन्स्टनला त्यावेळेला मी आकाशवाणीवर माझी पहिली श्रुतिका झाली. 15-16 वर्षाचा होतो मी त्यावेळेला. आणि त्याच्याही आधी काही वेळा म्हणजे कार्यक्रम विद्यार्थ्यांचे जे असतात ते 1-2 वेळा मी त्यात कथा वगैरे वाचल्या होत्या. परंतु ही एकांकिका जी माझी मला तारीख आठवते, 16 फेब्रुवारी 1955, वेडी माणसं नाव, वेडी माणसं नावाची एकांकिका, तर ती मी अशीच लिहिली होती. वास्तविक त्यावेळेला एकांकिकांचं काही वातावरण नव्हतं. एकच नाट्यस्पर्धा होती, ती म्हणजे भारतीय विद्याभवन आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा. त्याच्यामध्येही लोक एकांकिकेपेक्षा नाट्यप्रवेशच एकांकिका म्हणून करायचे, कारण एकांकिका मिळतच नसत फारशा. त्यावेळेला मी कशी कोण ती लिहिली आणि मग ती कुठे छापायला पाठवायची वगैरे काहीच माहीत नाही ना इतक्या लहानपणी. तर मी त्यावेळेला आकाशवाणीवर काम करण्यासाठी आलो होतो नाटकात. म्हणजे मला वाटतं उरुभंग, त्याच्यात संस्कृत उच्चार वगैरे, त्यावेळेला संस्कृत उच्चाराची चांगले असले. मी कॉलेजच्या संस्कृत सोसायटीचा सेक्रेटरी होतो, पहिलेच वर्ष होतं ते. आणि तर त्यातल्या त्या दुर्योधनाच्या मुलाचं छोट्या काम करण्यासाठी म्हणून मला बोला, तर तेव्हा माझ्याबरोबर मी ते स्क्रिप्ट इकडचे त्यावेळेला नाट्य विभागाचे प्रमुख लगो भागवत होते, त्यांना दिलं. आणि त्यांनी मला पुढच्याच आठवड्यात लगेच सांगितलं की आम्ही लगेच हे ब्रॉडकास्ट करतोय. त्यात काहीही त्यांनी बदल नाही सुचवले, काही केले नाहीत. पण फक्त मला एवढंच म्हणाले की तू वरचेवर लिही आणि आमच्याकडे आणून दे. तर मी तर काय आज्ञाधारकपणे लिहायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला तेवढं एकच माध्यम होतं ना आकाशवाणी हे, तेव्हा लोक दर बुधवारी अगदी न चुकता ऐकायचे. त्यामुळे 4-5 एकांकिका झालं, मी लोकांना माहितच झालं. झालं म्हणजे त्यावेळेला मी कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला. मग ती पहिली श्रुतिका तुमची सादर झाली आकाशवाणीवरती, वेडी माणसं, तर त्याचं घरामध्ये आणि तुमच्या कॉलेज विश्वामध्ये कसं स्वागत झालं? नाही, 2-3 या अशा झाल्यानंतर सगळ्यांनाच कळलं, कारण तेवढंच एक माध्यम होतं, सगळ्यांनाच माहीत व्हायला झालं. आणि मग ते असं म्हणायचे वगैरे सुद्धा. आता आमच्या मॅथमॅटिक्स एक तेंडुलकर म्हणून ह्या होत्या प्राध्यापिका, म्हणायच्या की कालची तुझी श्रुतिका ऐकली, चांगली होती, पण तू मॅथ्सकडे पण लक्ष दे. म्हणजे माझ्यावरचे जे दडपण अगदी शाळेपासून घरापासून होते ते पुढे चालूच राहिलं. तसं वडिलांची काय प्रतिक्रिया होती? काहीही नाही, वडिलांनी काहीही वाचलं नाही काय. त्यांना म्हटलं की ठीक आहे, म्हणजे जसं मला वाटलं होतं की ते स्वाभाविकच आहे तसं कदाचित त्यांना वाटलं असेल. आणि दुर्दैवाने म्हणजे माझी जी पहिली मधुमंजिरी नाटक माझं साहित्य संघात झालं, त्या सुमारास त्याच्या आधीच ते वारले. म्हणजे त्यामुळे त्यांना मी लेखक म्हणून हे सगळं त्याचं रेडिओवर झालेलं, पण त्यांचं सगळं इतकं विद्वत्ता प्रचूर असायचं की सर्वसामान्य गोष्टींवर फारसं ते मतप्रदर्शन करतच नसत. त्यामुळे मी आहे मुलांनी ठीक आहे, त्याबद्दल काय बोलायचं. तसं त्या अर्थाने तसं कौतुक त्यांचं वाटलं. कोणाच माझ्या वाट्याला कधीही कौतुक आलेलं नाही. म्हणजे उलट असं दडपण आलंय की तू लिहितोयस पण तू अभ्यासाकडे दुर्लक्ष नको कर, या पद्धतीचं. पण असं कधी झालं का की त्या काळामध्ये अभ्यासाचा तुमचा सगळा शिक्षणाचा तो काळ होता आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, असं कधी झालं? दुर्लक्ष झालं नाही,
परंतु मी अगदी म्हणजे जेव्हा एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मी स्कॉलर होतो. मी स्कॉलरशिप होती मला मिळालेली त्या काळात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. परंतु तो मला शिक्षण माझा अभ्यासाचा दर्जा शेवटपर्यंत राखता आला नाही. वर मी आणखीन कठीण विषय घेतले, मॅथमॅटिक्स, पुढे इकॉनॉमिक्स वगैरे. मराठीसारखा माझा नेहमीचा विषय होता तो मी घेतला नाही, कारण त्यात काय नवीन शिकायचं आपल्याला माहिती आहे, अशा अर्थाने मी इथे घेतलंय. पण ते मला त्यावेळी कठीण का जायचं की मला खूप सुचायचं आणि ऑटोमॅटिकली दररोजच्या दररोज साधं मला कोणाचं तरी एखादं वाक्य ऐकलं, कोणाचं एखादं एक्सप्रेशन इतकं भरभर मला काय काय सुचायचं म्हणजे ते जवळजवळ पूर्ण एकांकिकाच सुचायची. म्हणजे अगदी त्याच्या नेपथ्यासकट सुचायचं. म्हणजे असं असणार, असं डोळ्यासमोर दिसायची ती पात्र आणि त्याचं ते नेपथ्य. आता ह्याचा मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जवळजवळ 2 ट्रॅक्सवर जायचं. मी एका ठिकाणी जे शिकवतायत ते फॉलो करताय आणि तो कठीण विषय मॅथमॅटिक्स सारखा विषय ते मी फॉलो करतोय. दुसऱ्या बाजूला माझ्या डोक्यात संपूर्णपणे वेगळा ट्रॅक चालू आहे आणि तो इतका प्रभावी आहे की इट मस्ट गो आउट ऑफ माय सिस्टीम. म्हणजे त्या दिवशी रात्रीपर्यंत मला ते लिहून काढलंच पाहिजे, इतका तो पॉवरफुल असायचा. आणि त्यामुळे हे 2 ट्रॅक्सचा मला खूप त्रास व्हायचा. वसईत मी मॅथमॅटिक्समध्ये वगैरे सगळ्याच विषयामध्ये खूप म्हणजे अगदी 95-98 मार्क मिळणे इतका हुशार होतो. परंतु हे सगळं मला पुढे कमी करावं लागलं लेखनाच्या. मी त्या एका झंझावातात सापडल्याचं झालं. मला तर वाटायचं की आजारच आहे एक प्रकारचा, नाही सुचलं आपल्याला इतकं वेगाने तर बरं होईल असं मला वाटायचं. पण त्याच काळामध्ये म्हणजे मी ग्रॅज्युएशन पर्यंत मी खूप एकांकिका लिहिल्या आणि त्या भारतीय विद्याभवनच्या स्पर्धेमध्ये अनेक कॉलेजांसाठी नंदकुमार रावतेंनी सादर केल्या, बक्षीसही मिळाली त्याला. मला वाटतं त्यावेळेला या सगळ्या जे एक नाट्य किंवा एकांकिकेची जी एक स्पर्धा झाली त्यावेळेला काय होतं की म्हणजे हा सगळा एक रेनेसन्सचा काळ होता आपल्या 55 नंतरचा हा जो होता. त्यात जसं सत्यकथा वगैरे ही मासिकं काही वेगळं साहित्य देऊ पाहत होती, तसंच एक रंगभूमीवरती देखील जुनी नाटकं मागे टाकून नवीन काही करायचं याने ही जी तरुण मंडळी होती त्यावेळी, दामू केंकरे, नंदकुमार रावते किंवा विजया जयवंत त्यावेळेचे मेहता, तर ही सगळी माणसं त्यांना भारतीय विद्याभवनांनी एक मोकळेपणा दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इथे दिवसभर राहून काही प्रयत्न तुम्हाला जे करायचे ते प्रयोग करून पहा. म्हणजे त्याचे लाईट्स वापरायला दिले होते, सेट लावून पाहायला स्टेज दिलं होतं आणि ही मंडळी तिथे दिवसभर काय काय काम केलं. त्यांच्याबरोबर एकच नाटककार होते ते म्हणजे विजय तेंडुलकर आणि ही सगळी मंडळी 7-8 जण होते. अरविंद देशपांडे होतं त्याच्यामध्ये, कमलाकर सारंग वगैरे होता. पण ती जरा ज्युनियर मंडळी, पण रावते, दामू केंकरे वगैरे सिनियर होते. या मंडळींनी त्यांना एकांकिका वेगळ्या करून पाहायला मटेरियल हवं, साहित्य हवं होतं आणि नव्हत्याच फारशा. तर त्यांनी एक स्पर्धा घेतली, लेखनाची स्पर्धा अशी घेतली संहितेची. आणि त्यावेळेला सगळ्या चांगल्या लेखकांनी त्यात भाग घेतला. म्हणजे जयवंत दळवी म्हणा, वसंत माने म्हणा, वसंत सबनीसही असतील कदाचित, पण अशा सगळ्या लोकांनी त्यात भाग घेतला आणि त्यातून त्यांनी निवडली स्क्रिप्ट. त्याच्यामध्ये अर्थातच तेंडुलकरांचं स्क्रिप्ट त्यांच्याकडे होतंच, बळी ते पहिलं. आणि दुसरी माझी सावली म्हणून एकांकिका होती, ती निवडली गेली दुसऱ्या. पण त्यांनी आम्हाला काही बक्षीस वगैरे रोख काही दिले नाही, परंतु ते येऊन मला आठवत आहे रावते आणि आनंद पै त्यांचे जे सेट्स वगैरे करणार होते ते मला कॉलेजमध्ये येऊन भेटले. त्यावेळेलाच जेव्हा मी 2ऱ्या वर्षाला असेल इंटरला वगैरे, तेव्हा ते येऊन भेटले आणि ते म्हणाले की तू आणखी काय काय लिहिलंयस ह्या एकांकिकेशिवाय. तर मी माझ्या आकाशवाणीवर वगैरे झालेल्याच होत्या ज्या मी कुठेच काही केलं, त्या मी त्यांना दिल्या आणि मग त्यांनी ते बराबर त्यातले प्रयोग निरनिराळ्या कॉलेजेससाठी केले आणि बऱ्याच म्हणजे काळवे, कावल्या रात्री, लाटपोटली वगैरे यानंतर प्रख्यात झालेले आणि बरेच प्रयोग त्या सगळ्या मी तेव्हा लिहिलेल्या. वेढागिरीदारी तर आमच्याच कॉलेजने केली, एल्फिन्स्टन रावतेने आमच्याच कॉलेजसाठी केली. अशा पुष्कळ हे त्याच्यामध्ये लिहिल्या आणि त्या त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. त्यानंतर मग
मासिकांमधून त्या आल्या. ओके. म्हणजे हे जे मासिकांकडे पाठवणं वगैरे हा प्रोसेसच नाही माझ्याकडून. मग ह्या आकाशवाणीवर होत आहेत आणि बाहेर होत आहेत, तर मग ते स्क्रिप्ट काय आहेत म्हणून त्या मागवून घेतल्या आणि मासिकांनी त्या छापल्या. त्याच्यामध्ये विजय तेंडुलकर त्यावेळेला वसुधा मासिकचे संपादक होते. आणि बरोबर मी मगाशी म्हटलं तसं मला कोणी कसलाही सल्ला दिला नाही, कोणी गायडन्स कसलाच नाही, काही नाही. तर तेंडुलकरांनी मागवून घेतलं माझं स्क्रिप्ट. त्याच्या आधी सत्यकथांनी मागवून घेतलं, पण सत्यकथाला असं वाटलं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लिहितो, याची शैली काय आहे हे जरा ते बुचकळ्यात पडले. दरम्यान वसुधानी तेंडुलकरांनी मागून घेतलं आणि मी म्हटलं की चला आता आपले काहीतरी चर्चा होईल त्याच्यावर, ते काहीतरी कुठे सूचना करतील, कमी जास्त करा. पुढच्या आठवड्यात मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला वसुधाचा शर्वरी छापलेला अंकच हातात ठेवला आणि जर चर्चा नाही काही नाही. मी जसं माझे वडील काही त्याबद्दल जसे बाहेरही कोणी काहीच इट वॉज सिम्पली ऍक्सेप्टेड. ओके, म्हणजे एक प्रकारे तुमचं सगळं लेखनच, मी नाट्य लेखनच सगळं स्वीकारलंच गेलं एक प्रकारे. हो, काहीच नाही त्याच्यामध्ये कधी. म्हणजे तेव्हा सत्यकथा मासिक तर प्रसिद्ध होतं, लोक 5-5 वेळा 6-6 वेळा गायचे. त्यांच्याकडे सुद्धा माझ्या जे काही सगळं लिहून होते ते काय एका वाक्याचं सुद्धा बदल. मग अगदीच म्हणायचं तर एका एकांकिकेत एका वाक्याचा बदल मी आणि पटवर्धनांनी ठरवून केलेलं मला आठवतं. या पलीकडे कधी कसले बदल नाही, काय नाही. तर मला काही कळायलाच मार्ग नाही की हे पण म्हणजे बरोबर करत असणार असं वाटलं. नाही, पण मग त्यातला त्यावेळेचा आशय काय असायचा साधारणपणे? कारण तो एक रेनेसान्सचा काळ होता आणि आधीची सगळी तुमच्यावरती खरा संस्कार खरं तर होता की तो सगळा संगीत नाटकांचा वगैरे, ती सगळी जुनी पुस्तकं पाहणं, मी किचकवत सारखं वगैरे असेल किंवा मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे सगळी जुनी नाटकं तुम्ही पाहिलेली आणि वाचलेली होती वडिलांच्या मागे. पण मधल्या काळामध्ये शाळेमध्ये असताना मी इतर पुष्कळ वाचन केलं होतं, म्हणजे नाटकांचं नाही. पण आता खांडेकर फडक्यांच्या कादंबऱ्या झाल्या किंवा तामणकरांसारखे लोक मुलांसाठी नादतोमण किंवा लिहायला चिवी जोशींसारखे होते आणि इतरही पुस्तक मी खूप रेग्युलरली वाचत असे, जिथून मिळतील तिथून वाचत असे. एवढंच नाही तर कुठेही मला समजा आईबरोबर कुठे कोणा नातेवाईकाकडे गेलो तरी मी त्यांच्या घरी नसली तर त्यांच्या शेजारी जाऊन सुद्धा त्यांच्याकडे काय पुस्तकं आहेत ती बघत असे आणि वाचत असे. असं माझं एक. त्यामुळे इतर संस्कार होत गेला, बदलत्या इतर सगळा संस्कार माझ्या वरती तो होत होताच. पण त्यावेळी म्हणजे हा सगळा तुमचा खरं तर घडणीचा काळ आहे. हो, एक प्रकारे तुमचं नाट्यलेखन सुरू झालं, म्हणजे तुम्ही पहिली श्रुतिका लिहिली आहे आकाशवाणीसाठी आणि त्यानंतर तुमचं ते लेखन सुरू झालं. आणि मला वाटतं की कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही एकीकडे इब्राहिम अलकाजींना बघत होतात तुम्ही, जे पुढच्या काळामध्ये NSDचे संचालक झाले. तर त्यांच्याकडे त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं का की पुढच्या काळामध्ये तुम्ही स्वतःही नाट्य दिग्दर्शित केलेली आहेत, तर तो संस्कार तिकडे झाला का? हा चांगला प्रश्न विचारलास तू, कारण आपण लेखनाच्याच अंगाने चालतो. आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी मराठी वाङ्मय मंडळातर्फे नाटक, एक चांगलं मोठं पूर्वीचं नाटक असं करण्याची परंपरा होती आणि ते बसवायला मामा पिंडसे, रामचंद्र वर्दे, चिंतामणराव कोल्हटकर, एका वर्षी पु ल देशपांडे पण, असे लोक यायचे. आणि काय व्हायचं, 1 महिनाच तालमीला असायचा, दिवाळीच्या सुट्टीमध्ये ते बसायचं नाटक. त्या 1 महिन्यामध्ये बराच काळ मुलांचे उच्चार शुद्ध करून घेणं, त्यांना बेसिक सांगणं थिएटरचे, हे ही मंडळी करत असत. आणि नंतर नाटक व्हायचं ते बरं व्हायचं. कॉलेजच्या जहांगीर हॉलमध्ये आम्ही त्याचं सेट बीट लावून करत असो, प्रयोग जवळच कॉलेजच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आमचा भाग तिथे होता. तर ते व्हायचं. परंतु त्याच्यात काय व्हायचं की इतकं जुनं मोठं नाटक या मुलांनी पेललं किंवा ही कामं, जे काम पूर्वी कोण स्नेह प्रदान करायच्या ते आता या मुलींनी करून दाखवलं, अशा तऱ्हेची एक त्याच्यात आव्हान असायचं. परंतु मला स्वतःला असं वाटायचं की विद्यार्थ्यांसाठी नाटक बसवण्याची पद्धत यापेक्षा वेगळी हवी. कारण असं होतं की त्यांच्या बेसिक गोष्टी सांगण्यामध्ये बराचसा वेळ जायचा आणि मग शेवटचा भाग हा घाईघाईत बसवला जायचा. यापेक्षा संपूर्ण नाटक हे शिस्तीने बसवलेलं असं मला वाटायचं रफली. मग या सगळ्या मला कोणी न सांगितलं, पण माझ्या हातूनच येणाऱ्या प्रेरणा होत्या. त्यावेळेला आमची इंग्लिश ड्रामॅटिक सोसायटी होती, मॅकडोगल ड्रामॅटिक सोसायटी. तर त्याच्यामध्ये नाटक बसवायला इब्राहिम अलकाजी यायचे आणि
ते मुलांमधून मुलांसारखं नाटक करून घ्यायचे. म्हणजे ते मुलांना थोडंसं ज्याला आपण म्हणू एलिव्हेट करायचे त्यांच्या नेहमीच्या पेक्षा, परंतु त्यांना जुन्या नटांबरोबर त्यांची तुलना करण्याचा प्रश्नच येणार नाही अशा रीतीने ते शिकवायचे. दुसरं असं की नाटक बसत असताना काही गोष्टीची तडजोड न करता, म्हणजे नाटक करायचं ना, मुलांचं नाटक करायचं ना, तर ते कॉलेजच्या हॉलमध्ये करता का येऊ नये. बरोबर. मग ते कॉलेजच्या हॉलचा विचार करायचे, परंतु तो सांकेतिक रीतीने नाही. म्हणजे सांकेतिक रीतीने केलं तर लहानसं स्टेज, त्याच्यावरती सेट मावणारच नाही आणि बाकीचे ऑडियन्समध्ये थोडीशीच मुलं मावू शकतात. तर ते काय करायचे, म्हणजे एका नाटकाच्या वेळेचं सांगतो. एका नाटकाच्या वेळी आम्ही असं केलं होतं त्यांनी की उलटी बसण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे स्टेज हे पाठीमागच्या सीट्ससाठी वापरलं होतं आणि नाटक हे प्रत्यक्ष जमिनीवरच केलं होतं. तिथे जुन्या आर्चेस होत्या एल्फिन्स्टनला, त्या आर्चेसचा उपयोग केला होता. दिवे त्याच्यावर लावले होते. घरातला सीन असेल तेव्हा ते दिवे नसत, पण रस्त्यावरचा असेल तेव्हा रस्त्यावरच्या दिव्यांसारखे तिथे दिवे लागायचे. अशा रीतीने कल्पकपणे जे आहे हाताशी त्याचा वापर करून नाटक. खाली आम्ही आमच्या क्वाड्रँगलने स्कॅनरेल नाटक केलं होतं, म्हणजे जे संशयकल्लोळ नाटकाचं मूळ नाटक फ्रेंच वरून ते घेतलेलं एक फार्स सारखं होतं छोटंसं. तर ते आम्ही क्वाड्रँगल मध्ये केलं होतं आणि आमचं कॅन्टीन आणि त्याच्या पुढे स्टेज लावून कॅन्टीनचाही काही भाग हा आम्ही तिथे काही झाडं वगैरे लावून तो वापरला होता आणि सबंध क्वाड्रँगल मध्ये खुर्च्या ठेवल्या होत्या. आणि अशा खुर्च्या ठेवल्यावर हॉलमध्ये किंवा काही फार मुलं मावत नसत, जशी काळजी जहांगीर, तर मग 3 किंवा 4 प्रयोग करायचे सगळ्या कॉलेजमधल्या मुलांसाठी. त्यामुळे मग एकच रोल 3-4 लोकांना करून पाहायची संधी मिळायची, किंवा एखाद्या नटाला जो मेजर काम करणार आहे त्याला 3-4 प्रयोग करून पाहण्याची संधी मिळायची. तर हे मला त्यांचं जे लांबून पाहत, मी त्याच्यामध्ये काम करत नसेल. एकदा फक्त सेटसाठी त्यांनी असं होतं, तुमचे सगळ्यांचे विचार सांगा. त्यावेळेला फक्त मी गेलो होतो आणि माझी सीटची कल्पना दिली होती, पण त्याशिवाय मी काम वगैरे करतो. पण लांबून हे सगळं मला खूप आकर्षक वाटायचं आणि असं वाटायचं की असं नाटक असलं पाहिजे. आणि जे आपण मराठी नाटक करतो ते जुन्या नाटकाची नक्कल करतो आणि हे आतून येत नाहीये. मला हे इतकं चांगलं वाटायचं की अलकाजींच्या नाटकातले जे कामं करणारी मुलं होती ती लेक्चर्सच्या मधून थोडा वेळ असला, चल आपण आपला पीस रिहर्स करूया असं म्हणणे इतकी त्यांच्यामध्ये ते नाटकमय झालेली असायची. त्यांच्यावर कोणी तालमी लादल्या आहेत असं वाटत नसे. हे सगळं एन्जॉयमेंट आहे, ही फन आहे, मजा आहे ह्याच्यामध्ये. रंगभूमीमध्ये तुम्हाला मजा वाटून काम केलं पाहिजे, हे जे संस्कार होते ते अलकाजींचे होते. म्हणजे पूर्वीच्या नाटकाचा जो एक काटेकोर शिस्तीचा जो भाग असतो, तालीम मास्तर असायचे पूर्वी, तसं हे नव्हतं. परंतु तरी अलकाजींची शिस्त खूप होती. म्हणजे सगळ्यांनी वेळेवर असणं, सगळं तालमी अनेक असणं, की जी शिस्त पोळी मला निदर्शनामध्ये आहे. पण तशी शिस्त असली पाहिजे, पण तू काटेकोर म्हणालास त्याप्रमाणे त्याचा त्रास होईल अशी ती शिस्त असता कामा नये. त्या शिस्तीमधून तुमच्यातलं जे काही चांगलं असेल ते बाहेर येईल आणि ते विद्यार्थ्यांकडून चांगल्या रीतीने येत असत. आमच्याकडे काही विद्यार्थी फार चांगली कामं करणारे होते. एक शिराज खिराडी नावाचा मुलगा होता, नंतर अलकनंदा समर्थ जी या समर्थन सिस्टर्सची कझन होती, नूतन आणि तनुजाची. पण तिने नंतर फ्रान्समध्ये गेली, तिथे पण नाटकातून कामं वगैरे केली. तिने आमच्याकडे ती सगळे अलकाजींनी घडवलेले. अलकाजींनी पुढे विजया मेहतांनी सुद्धा अलकाजींबरोबर काम केलं, त्यामुळे तिलाही त्या प्रकारच्या शिस्तीची कल्पना आहे. हा सगळा जो एक प्रकारे तुमचा घडणीचाच काळ होता एक प्रकारे, आणि नभोनाट्य किंवा श्रुतिका लिहित असताना तुम्ही मग या सगळ्याकडनं पूर्ण नाटक किंवा बालरंगभूमीकडे कसे वळलात? मी त्याला काही निमित्त झालं की बालरंगभूमीकडे प्रकर्षाने वळल्या? खरं म्हणजे मी कशाकडे वळतच नसे, सगळं असायचंच आणि आता असायचं आणि ते होऊनच जायचं. तसं झालं की मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो एल्फिन्स्टन मधून, 20-1 वर्षाचा होतो त्यावेळी, तेव्हा
मला असा निरोप आला की सुधा करमरकरला भेटायचे. तिने माझ्या आधी श्रुतिकेमध्ये काम केलं होतं आकाशवाणीवरच्या, आणि तिला असं नवीन लेखकाच्या शोधात ती होती की जो चांगलं दर्जेदार लिहिल पण वेगळा विचार करू शकेल. तिला बालरंगभूमी अशी घडवायची होती की जी मोठ्यांच्या तोडीची आहे, म्हणजे ज्याचं नेपथ्य, ज्याचं एकूण त्याची निर्मिती मूल्य ही मोठ्यांच्या नाटकासारखी असतील. शाळकरी नाटक नसेल, ते मुलांसाठी म्हणून कॉम्प्रोमाइज केलेलं नसेल, अशी काही कल्पना डोक्यात होती. तर तसं लिहून देणारा तिला होतं. तर मला, मी ग्रॅज्युएशन नंतर एकदा कॉलेजमध्ये गेलो असं मला निरोप मिळाला की तिला कधी भेटता येईल इथे. तर मग आम्ही कॉलेजमध्येच भेटलो. तर आणि मग तिच्या घरी गेलो आणि आमचं मधुमंजिरीवरचं काम सुरू झालं. आणि मधुमंजिरीचं मी लिहिलेलं स्क्रिप्ट तिला आणि सुधाकर करमरकर त्यावेळी खूपच प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्ड. त्यांना दोघांनी खूप आवडलं. इतकं आवडलं की त्यांना असं वाटलं की ह्याचं आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. वेगळं स्क्रिप्ट आहे, ह्याचं प्रिंटिंग पण वेगळं झालं पाहिजे, याचा प्रयोगही वेगळा झाला पाहिजे, असं त्यांना एक तऱ्हेचं त्यातून खूप उत्साह तयार झाला. आणि मग ते आम्ही मोठ्या कास्टमध्येच, म्हणजे असं ठरलंच होतं की बेस्ट एव्हरीथिंग घ्यायचं. तेव्हा द ग गोडसेंनी सेट केला. आणि भूमिकांमध्ये काशीनाथ घाणेकर, राजा पटवर्धन वगैरे मोठ्या नाटकांमध्ये कामं करणारे. भावनाही नवीन मी शोधून दिली, सुमन ताटे त्यावेळी, ती पुढे भावना या नावाने. पण हा, ती मला एक पाहिलेली होती तिला कधीतरी. तर आम्ही शोधत असताना मुली तिला शोधत. मधुमंजिरी हे तुमचं पहिलं बालनाटक? पहिलं. हा, मला जेव्हा ती अप्रोच झाली ते मी आकाशवाणीवरच्या लेखक म्हणून तिला माहित होतं म्हणून. परंतु तिला हे माहित नव्हतं की मला मुळात आतून मुलांच्या वाङ्मयाची खूप आवड होते. म्हणजे मी सगळ्या फेरीटेल्सची पुस्तकं वाचलेली होती. वॉल्ट डिस्नीचे सिनेमे मी अगदी धडपडून कोणाला सांगून चला माझ्याबरोबर चल असं करून आम्ही पाहत असे. वॉल्ट डिस्नीचे कॉमिक्स जमवत असे, कात्रणं मित्रणं त्याचे ठेवत असे. हे तिला माहित नव्हतं की ते योगायोगानेच तिची गाठ अशा माणसाची पडली की जो बालरंगभूमीचे ज्याच्यामध्ये मुळात संस्कार रमलेला आहे. बरोबर. हा, तर पण त्यामुळे ते यशस्वी झालं. कळ्या कांद्याची कहाणी पण मी तिच्यासाठी पुढचं नाटक लिहिलं. आणि ही 2 नाटकं झाल्यानंतर, म्हणजे त्या 2 नाटकामध्ये मी खूप इन्व्हॉल्ड होतो तिच्याबरोबर. म्हणजे ही कुठे लावता येतील, याचे कुठे प्रयोग करता येईल. मला आठवतं की थिएटर्स नाहीत मुलांची नाटकं लावायला, म्हणून एकदा आम्ही रॉक्सी सिनेमाच्या थिएटरच्या मॅनेजमेंटला पण भेटलो होतो जाऊन की इथे मुलांचं नाटक आम्हाला करता येईल का. म्हणजे अशा प्रकारचा आमचा जो सगळा प्रयत्न होता त्यात मी तिच्या बरोबर होतो. आणि थिएटरच्या या सगळ्याच बाजूंमध्ये मला स्वारस्य होतं. त्यामुळे मी नंतर मात्र त्याच्याकडे प्रयस्नपणे पाहायला लागलो. आणि मला असं वाटायला लागलं की आपण ही नाटकं करतोय खूप अत्यंत वास्तववादी पद्धतीने करतोय, पण हा खराच वास्तववाद आहे का. म्हणजे आपण जेव्हा मनोरा स्टेजवर दाखवतो तेव्हा आपण मनोऱ्यासारखा मनोरा करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची उंची 8 किंवा 10 फूट असेल तर तो मनोरा कसा होणार. मुलांच्या, यापेक्षा मुलांच्या कल्पनेतला मनोरा हा अधिक उंच असेल. मला हळूहळू असं वाटायला लागलं की आपण जे करतोय एवढं रिअलिस्टिक नाटक मुलांचं असायला नको. म्हणजे खरोखर रान दाखवायचं तर जमिनीवर पाचोळा टाकला पाहिजे असं काही असायला नको, असं मला खूप मनापासून वाटायला लागलं. त्या काळात मी 3 नाटिका लिहिल्या, अशा निरनिराळ्या दिवाळी अंकांसाठी 2 लिहिल्या. तिसरी मग मी वेगळी प्रयोगासाठी लिहिली, पण 2 लिहिल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये मी हा प्रयोग करून पाहिला की मुलांसाठी गोष्टी जशा आजूबाईंनी सांगितलेल्या गोष्टींना जो फ्लो असतो तो आपल्याला नाटकामध्ये आणता येईल का. म्हणजे नेपथ्यासाठी किंवा अमुकच ठिकाणी ते प्रसंग तो घडला पाहिजे याची वाट न पाहता आपण हा फ्लो देऊ शकू का कथानक. म्हणजे मग काय आलं तर त्यातून सूचक नेपथ्य आलं. तोपर्यंत कोणीच विचार केले, म्हणजे पुढे जे प्रायोगिक रंगभूमीचे विचार झाले ते नंतर. पण माझा विचार ह्या अशातून आला की मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीने ते किती गोष्टी घेऊ शकतील. प्रत्येक गोष्ट आपण त्यांना दाखवली तर त्याच्यावर दडपण पडेल की काय. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना विश्वास मुलांवर टाकला पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. म्हणजे असं की त्यांना सांगितलं की बाबा आमच्याकडे काही नेपथ्य नाहीये, जे आहे ते आता हे टेबल आहे, या टेबलमधून आम्ही अमुक अमुक करणार आहोत. हे दार आहे, त्याच्यातून आम्ही तुम्ही कल्पना करायची की हे दार राजवाड्याचं दार आहे किंवा दार नाहीच आहे तिथे,
की आता नदी कशी आम्ही स्टेजवर दाखवणार, पण तुम्हाला तर आम्हाला नदीकाठी न्यायचंय, तर मग आम्ही एक निळा पडदा लावला तर तुम्ही त्याला नदी समजाल ना, असं मुलांना विश्वासात घेऊन आम्ही असं नाटक करता येईल का, कल्पनाशक्ती वाढवली तुम्ही वाढवण्यासाठी. असे मी राजकन्याची सावली हरवली आणि भामटे व्हावे अशा 2 एकांकिका तशा लिहिल्या. त्याचे प्रयोग आरंभट हायस्कूलने केले, त्यांना बक्षिसं मिळाली पहिली, आणि बक्षिसांपेक्षा माझ्या लक्षात आलं की ह्या पद्धती इट वर्क्स आउट. म्हणजे पहिल्या प्रयोगाला मी गेलो नव्हतो, पण जी मुलं गेली होती त्यांना मी विचारलं, काय रे तुम्हाला समजलं का, ती नुसती नदी निळा आणून ठेवलं. मला खूप आवडलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर त्यातल्या घटनांना आता मुलांसाठीच होत्या त्या, की त्यांनी लाडू मागितल्यानंतर लाडवाचा एकदम पाऊस येऊन पडतो. तुम्हाला मजा वाटली का, मजा वाटली. मुलं अतिशय खुश आहेत. माझ्या लक्षात आलं की इट वर्क्स, असं करू शकतो आपण. म्हणून मग मी त्याच्या जोडीला एक नाटिका लिहून आम्ही 3 नाटिकांचे प्रयोग काही दिवस केले, की संस्था सुरू करायला पूर्ण नाटक लिहिण्यासाठी थांबायला नको, कारण थांबलो तर ते रेंगाळे. आणि त्या 3 नाटिका करता करताच मग निम्मा शिम्मा राक्षसची तयारी केली. मधल्या काळात लग्नही केलं. म्हणजे प्रतिभाताईंसारख्या एक तुमची ती आधीपासूनच कामं करायला लागली होती. म्हणजे तिने त्यातली 3री एक अंकिका होती, एक होता मुलगा, त्यात काम केलं होतं, आणि ती 3 नाटिकांचे प्रयोग लावायला बरोबर. तुम्ही आता प्रतिभाताई म्हणजे ज्येष्ठ माधव मनोरंजनच्या कन्या, त्यांची तुमची भेट कुठे झाली? म्हणजे कारण तुमच्या पुढच्या सगळ्या काळामध्ये त्यांचा खूप महत्वाचा सहभाग आहे एकूणच कारकिर्दीमध्ये. म्हणून खरं म्हणजे मी BA विथ इकॉनॉमिक्स एल्फिन्सनला केल्यानंतर मी BCom करण्यासाठी पोद्दारला झालो. तर ती त्यावेळेला रुईयाला होती, आणि पोद्दारला असताना तिथे पुष्पा सरकार, म्हणजे आताची पुष्पा भावे, ती आमच्या वर्गातच बरोबरच कॉलेजमध्ये होती. तर त्याच्याकडे बसलं असताना कधीतरी एकदा प्रतिभा तिकडे आली, आणि मग झाली ओळख आमची त्याची. ती रुईयाला होते ना, त्यामुळे मग मी पोद्दारला होतो, त्यामुळे म्हणजे भेटायचं शकायचं. पण तिची गंमत वेगळी होती की तिचा सगळा ग्रुप जो होता तो असाच आमच्या वर्गात सिनियर्सचाच होता. ती त्यावेळेला 2-3 वर्ष मागे होती कॉलेजमध्ये रुईयाला. पण माधव मनोहरांची मुलगी म्हणून ही मंडळी सगळी पुष्पा, अनंता वगैरे तिच्याकडे MA करायला माधवनरांच्या घरी जायचे. तेव्हा तिला तिच्या बरोबरची कोणी नव्हते, मित्रमंडळी सगळी तिच्याहून मोठ्या वयाचीच होती. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुकुंद कुळे यांनी घेतलेल्या आकाशवाणीच्या संग्रहातील मुलाखतीचा भाग पहिला आत्ता आपण ऐकलात.